तो हॉटेलमध्ये गेला आणि खायला सुरुवात केली. खाण्यापूर्वी त्याने डोळे बंद केले आणि प्रभूचे स्तुतिगीत गायले. खाता खाता त्यांनी बाजूला ठेवलेली बायबल उघडली आणि 4 वचने वाचले. इतक्यात काही गुंडांचा टोळका आत आला. तो शांतपणे खातोय आणि बायबल वाचतोय हे पाहून त्यांनी त्याची मनसोक्त थट्टा केली. अरे, तू तर मोठा भक्त दिसतोस. तुझ्या बायबल मधल्या देवानं तुझ्यासाठी काय केलंय, तो काय करू शकतो, तुझ्या येशूनं कधी काय केलंय, असं म्हणत त्यातल्या एकाने त्याला मारलं. त्यांनी त्याचं अन्न हिसकावून घेतलं, त्याच्यावर हसले, त्याची थट्टा केली आणि त्या माणसाची पूर्णपणे अपमानास्पद वागणूक केली. तुझ्या येशूने काय केलंय? जा, मरून जा, फक्त मरून टाक. स्वतःलाच वाचू शकला नाही आणि तू म्हणतोस तुझ्या येशू सगळ्या जगाला वाचवेल, असं म्हणत त्यांनी त्याला असहाय्य केलं आणि सगळ्यांनी मिळून त्याला काही वेळा मारलं. आपले कपडे सावरत तो तिथून निघून गेला. दरम्यान त्यांनी हवे तेवढं जेवण मागवलं, पण जेव्हा त्यांनी आपली खिसे तपासली, शेवटी ते गुंडच होते, दंगेखोर होते. त्यांच्याकडे कोणाकडेही पैसे नव्हते. त्यांनी मनसोक्त जेवण केलं तर ते काउंटरकडे गेले. तो काउंटरवर बसून सगळं पाहत होता. ते आले आणि म्हणाले, आम्ही जेवलोय, पण तुला पैसे द्यायची गरज नाही. अरे, असं का? त्यांना त्या ख्रिश्चनावर दया आली, ज्याला चांगलं वाईट काहीच माहित नव्हतं, आणि त्याला मारलं. त्याला मारल्यानंतर त्यांनी विचारलं, तुझ्या येशूने काय केलं? पण त्यांनी त्याला उत्तर द्यायलाही दिलं नाही आणि सतत मारतच राहिले. त्याने आपलं उत्तर दिलं आणि निघून गेला. उत्तर काय होतं? त्यानं तोंड बंद ठेवलं आणि निघून गेला. तो फक्त शांतपणे निघून गेला. तुम्ही त्याला मारलं, अपमान केला, तरीही त्याने तुमचं पोट भरावं असं म्हटलं. तुम्ही जे काही खाल्लं त्याचे पैसे दिले, बिल भरलं आणि निघून गेला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशूने काय केलं? येशूने काय केलं हेच जग विचारता. हा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताने क्रुसावर आपली किंमत चुकवली आणि मग स्वर्गात गेला. तुम्ही आणि मीच ते होतो ज्यांना आपल्या चुका आणि पापांसाठी शिक्षा मिळायला हवी होती, कारण आपण ती शिक्षा सहन करू शकत नाही. आपण नरकातील जळणं आणि यातना अनंत काळ सहन करू शकत नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला किंवा नाही, तरीही त्याने सर्वांना सारखं प्रेम केलं. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, जगासाठी, अगदी त्याची थट्टा करणाऱ्यांसाठीही त्यानं स्वतःचं जीवन क्रुसावर बळी दिलं. आपल्यासाठी असलेली शिक्षा स्वतःवर घेतली, किंमत चुकवली आणि मग स्वर्गात गेला. आता मी तुम्हाला विचारतो, येशूने अजून काय करायला हवं होतं? मला सांगा, या जगात यापेक्षा मोठं प्रेमाचं उदाहरण तुम्हाला अजून कुठे मिळेल? जर तुम्हाला हा रील आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा.